हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी सुरेखा. तुम्ही पाहत आहात वाव सुरेखा व्लॉग. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जुन्या कुरडयांचं करायचं काय? हे पहा, ह्या अशा गेल्या वर्षीच्या शिल्लक राहिलेल्या कुरडया आहेत आणि ते सुद्धा डब्यामध्ये सगळ्यात खाली तुटलेल्या कुरडयांचा भुगा शिल्लक असतो. तर हा भुगा तळण्यासाठी सुद्धा जरा कठीणच असतो आणि ह्या यंदाच्या आहेत, ज्या मे महिन्यामध्ये नवीन कुरडया केलेल्या आहेत. त्या कशा पांढऱ्या शुभ्र आहेत आणि ह्या जुन्या झालेल्या कुरडयांचा पहा 1 वर्षाने असा रंग बदलत जातो. तर आता ह्या कुरडया आहेत चांगल्या, पण त्या वापरून नाही टाकल्या पाहिजेत ना आता. तर मग यांचं करायचं काय? तर चला पाहू आता ह्या जुन्या कुरडयांचा काय करायचं ते. हे पहा, नवीन कुरडया असतील ना तर त्या अशा पांढऱ्या शुभ्र आणि फ्रेश दिसतात आणि हा गेल्या वर्षीचा कुरडयांचा डब्यामध्ये खाली राहिलेला भुगा आहे. तर हा तळता सुद्धा येत नाही आणि तळला तर तो तेलातून उचलता येत नाही. तर आता याची आपण रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे गरम पाणी व्हायला ठेवलेलं आहे. आपल्याला ह्या गरम पाण्यामध्ये ह्या कुरडया भिजत घालायच्या आहेत. तर त्याआधी ह्या कुरडया आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. कुरडया 2 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्या की मग त्यामध्ये हे गरम पाणी ओतायचं आहे आणि साधारण 15 मिनिटं गरम पाण्यामध्ये ह्या कुरडया ठेवायच्या आहेत. गरम पाणी म्हणजे अगदी गरम नाही, पण थोडंसं कोमट पाणी करायचं आहे, म्हणजे कुरडया थोड्या लवकर भिजतात. तर आता इथे मी हा लसूण सोलायला घेतला आहे. तर हा लसूण मी असा चुरगळून सोलते, कारण की हा लसूण आहे गावरान लसूण. या गावरान लसूणाची साल खूप पातळ असते आणि खूप बारीक नाजूक असतो हा गावरान लसूण. तर हा नुसता चुरगळून काढला ना तरी सोलला जातो आणि याचं थोडंसं साल जरी शिल्लक राहिलं ना तरी ते पातळ असल्यामुळे चालून जातं. आता हे 3 छोटे कांदे घेतलेले आहेत मी, ते चिरायचे आहेत आणि पहा चिरताना कांदे चिरताना त्याला ही अशी बुरशी असते ना, ही पहा ही काळी बुरशी, ही आपल्या शरीरामध्ये जाता कामा नये. मग हे कांदे चिरल्यानंतर मला धुवून घ्यायची सवय लागलेली आहे. आणि काय झालेलं असतं, हे कांदे सोलताना ना त्याच्या टरकल्यांचा कचरा, बुरशी ती या लाकडी बोर्डला लागलेली असते, सुरीला लागलेली असते. मग कांदे धुतले ना, की मला अशी सवय लागलेली आहे, की तो लाकडी बोर्ड आणि सुरीसुद्धा मी पुन्हा धुवून घेते आणि मग कांदे कटिंग करते. आता हे पहा, ह्या आपल्या कुरडया सुद्धा छानपैकी भिजलेल्या आहेत. कारण आपण त्यामध्ये गरम पाणी घातलं होतं, त्यामुळे त्या लवकर भिजून आलेल्या आहेत. तर ह्या आपण निथळण्यासाठी बाजूला काढून ठेवूया एका बाउलमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हे साहित्य दाखवते आहे. साहित्यामध्ये घेतलेलं आहे कढीपत्ता, कोथिंबीर, 5-6 हिरव्या मिरच्या, लसूण आणि कांदा चिरलेला आणि इथे ह्या बाउलमध्ये निथळत ठेवलेल्या कुरडया आहेत. तर चला आता आपण रेसिपी करायला घेऊया. लसूण आणि हिरव्या मिरच्या आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायच्या आहेत. कढई तापत ठेवायची आहे आणि कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. जिरं, मोहरी, कढीपत्ता यांची फोडणी द्यायची आहे आणि मग कांदा घालून तळून घ्यायचा आहे. आता आपला हा कांदा छानपैकी तळून निघालेला आहे. तर त्यामध्ये मी हे आपलं लसूण आणि हिरवी मिरची जे वाटण होतं ते वाटण घालते आहे आणि ते सुद्धा आपल्याला छानपैकी तळून घ्यायचं आहे. चला आता आपला कांदा इथे चांगला परतून झाला आहे. मिरची सुद्धा चांगली परतली गेली आहे. तर यामध्ये आपण घालत आहोत भिजवलेल्या ह्या कुरडया. तर ह्या कुरडया आपण गरम पाण्यात भिजवल्यामुळे लवकर भिजल्या गेल्या आहेत. तर हे असं सगळं छान एकजीव करून घ्यायचं, मिक्स करायचं आणि मग त्यामध्ये वरून कोथिंबीर घालायची. आणि हां, महत्त्वाची टिप्स म्हणजे यामध्ये मीठ अगदी कमी लागतं बरं का. कारण कुरडई हा वाळवण्याचा पदार्थ आहे आणि वाळवण्याच्या पदार्थांमध्ये आपण मीठ जास्त प्रमाणात घालतच असतो. तर त्यामुळे आठवणीने त्यामध्ये मीठ कमी घालायचं आणि छानपैकी भाजी ही हलवून घ्यायची. आता मला ना ही भाजी साध्या सोप्या पद्धतीनेच केलेली आवडते. म्हणजे हिरवी मिरची, लसूण, कांदा आणि कोथिंबीर
तुम्ही यामध्ये तुमच्या पद्धतीने अजूनही काही व्हेरिएशन करू शकता. म्हणजे ओलं खोबरं, कधी सुक्कं खोबरं, कधी शेंगदाणे. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता आमच्याकडे काय होतं गावाला काही भाजी नसते. मग काय भाजी करायची, काय भाजी करायची? तर ही भाजी आमच्याकडे फेमस आहे. उन्हाळा स्पेशल भाजी म्हणू शकतो. तर गावी आमच्याकडे साध्या पद्धतीनेच करतात. तर मी सुद्धा ती साध्या पद्धतीनेच करते. तर चला आपली कुरडईची भाजी तयार आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडेही काही टिप्स असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की द्या. मी तुम्ही दिलेल्या टिप्स फॉलो करील. तर व्हिडिओ आवडला असल्यास, आजची रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.